चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उन्हाळ्याच्या सुट्टीचे सगळे आनंद घेत असतील, परंतु सुट्ट्यांमध्ये आपल्याला अभ्यास सुरू ठेवायचा आहे. आणि विशेष करून इयत्ता 8वीला आता आपल्याला NMS ही जी काही परीक्षा आहे, अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे. आणि हिचा अभ्यास आपल्याला सराव आणि अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. या मिळालेल्या सुट्ट्यांचा वापर तुम्ही अभ्यासासाठी करायचा आहे. तर या परीक्षेसंदर्भातच बोलण्यासाठी आज मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. आपण याआधी चर्चा केलेली आहे की परीक्षेच्या स्वरूपामध्ये आपल्याला याचे 2 पेपर असणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये आपला जो काही पेपर 1 आहे, हा पेपर 1 असेल मॅट, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. याच्यामध्ये आपल्याला 90 प्रश्न विचारतील आणि 90 प्रश्नांना 90 गुण. आणि हे 90 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे 1.5 तास वेळ असेल. या घटकाचा आपल्याला सगळ्यात जास्त अभ्यास करावा लागणार आहे, कारण की याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न आहे. आपला दुसरा जो काही पेपर असणार आहे, दुसऱ्या पेपरमध्ये ज्याला आपण काय म्हणतो, सॅट, शालेय क्षमता चाचणी, याचे पण आपल्याला 90 प्रश्न राहतील आणि 90 प्रश्नांसाठी 90 गुण. आपली जी काही 7वी आणि 8वीला आपण विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा अभ्यास करतो, याच विषयांच्या संदर्भात ही 90 प्रश्न असतील. आणि ही 90 प्रश्न मिळवण्यासाठी आपल्याला याचा सराव करणं आणि वेळेमध्ये अभ्यासक्रम पूर्ण आपण करणारच आहे. तर त्याआधी आज जे काय आपण बोलणार आहे, तो मॅट या विषयासंदर्भात बोलणार आहे. तर चला तर मग सुरू करूया. थोडंसं आजचा जो काही मॅथचा पहिला घटक आहे, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, तो पण या ठिकाणी बघूया. बौद्धिक क्षमता चाचणी, याच्यामध्ये आज जो काही पहिला घटक मी निवडला आहे, क्रमाने येणारे अक्षर गट. याच्यामध्ये तुम्हाला ABCD हा जो काही आपण घटक आहे, ABCDचा जो काही नंबर असतो किंवा त्याचे जे काही क्रम असतो, हा प्रत्येकाला लक्षात ठेवायचा आहे. आता या ठिकाणी या स्लाईडमध्ये मी लिहिलेलं आहे. याच्या 2 कंडिशन तुम्ही ध्यानात ठेवा. आता प्रत्येकाला हा जो काही इथं मी ABCDचा क्रम लिहिला आहे, दिसते स्क्रीनवरती बघा. A 1 नंबरला आहे, B 2 नंबरला, C 3 नंबरला, D 4 नंबरला. अशा प्रकारे A पासून ते Z पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकाचा नंबर लक्षात ठेवायचा आहे. त्यावरच मग तुम्हाला यावर आधारित प्रश्न असतील आणि ते प्रश्न आपल्याला पटापट सोडवणं, कारण की वेळेचं बंधन आहे, 90 प्रश्न असतात आणि आपल्याला प्रश्न थोडंसं गतीने आणि अचूकतेने सोडवावे लागतात. मग ही जी काही पहिला क्रम आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता सुट्टीमध्ये पहिले हे काम करा की हा जो काही ABCDचा क्रम आहे, तुम्हाला न सांगता टी किती नंबरला आहे, 20 नंबरला आहे, F किती नंबरला आहे, 6 नंबरला आहे, हे न पाहता सांगता आलं पाहिजे. अजून दुसरी कोणती कंडिशन असते बघा, इथं दुसरे बघा, A पासून Z पर्यंत, परंतु नंबर कसे दिले, झेडला 1 नंबर, वायला 2 नंबर, एक्सला 3 नंबर, म्हणजे उलट क्रमाने. उलट्या बाजूने पण ABCDमध्ये त्यांचे नंबर तुमचे पाठ असले पाहिजे किंवा माहीत असले पाहिजे. परीक्षेला आपण लिहून घेऊ शकतो, परंतु आपण सरावाने ते ध्यानात ठेवायचे, जेणेकरून आपला परीक्षेला वेळ वाचतो. या ABCDमध्ये तुम्हाला अजून एक ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट कोणती आहे, यांची जी काही जोडी आहे. आता पहिली जोडी तुम्ही इथं बघितली, इथे बघा, पहिला A आणि Z, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात, AZ. हां, याला लक्षात कसं ठेवायचं, आज. नंतर BY, ही जोडी कशी लक्षात ठेवायची, बाय. CX 6, DW ड्यू, EV इव्हिनिंग, FU उफ, GT रोड, HS हायस्कूल, IR इंडियन रेल्वे, JQ जंगल क्वीन, KP केविन पीटरसन, त्याचप्रमाणे येलो आणि MN. आता हा क्रम आणि याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला पुढे या स्लाईडमध्ये बघायचे आहेत. आपण प्रश्न बघू, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा प्रकारे हा घटक सोडवायचा आहे. तर यातला पहिला प्रश्न आहे हा. आता स्क्रीनवरती मी हा पहिला प्रश्न घेतला. मी इथं कॅमेरा बंद करून टाकतो आणि हा जो काही पहिला प्रश्न आहे आपला स्क्रीनवरती,
आता हा सोडवताना तुम्हाला काय करायचं बरं लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी यांची नंबरिंग लक्षात ठेवायची. आता पहिला कोणता आहे? के. मग के किती नंबरला आहे? केचा नंबर आहे 11. केचा नंबर आहे 11. मग मी तू या ठिकाणी देतो 11. एसचा नंबर किती आहे? 19. डीचा नंबर किती आहे? 4. डीचा नंबर आहे 4. आता इथं बघा, एलचा नंबर किती आहे? लास्ट महिना होता आहे 12. हा यल आहे 12 नंबरला. नंतर आर किती नंबरला आहे? राजा की उम्र 18. ई किती नंबरला आहे? 5 नंबरला. एम किती नंबरला आहे? 13. हा क्यू किती नंबरला आहे? क्वीन की उम्र 17. एफ किती नंबरला आहे? फिक्स नंबर 6. त्याचप्रमाणे इथं बघा पुढं एन किती नंबरला आहे? 14. पी किती नंबरला आहे? प्रिन्स की उम्र 16. आणि हा जी किती नंबरला आहे? 7 नंबरला. आता या ठिकाणी थोडंसं या स्क्रीनवरती लिहिताना थोडा प्रॉब्लेम होतो आहे, मी पहिल्यांदाच वापरतो आहे. आता इथं पॅटर्न लक्षात ठेवायचं बघा, 11, 12, 13, 14. याचा अर्थ पुढचा नंबर काय राहणार आहे? 15. 15 नंबर काय असतो? ओ. याचा अर्थ पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. चौथ्या ऑप्शनमध्ये ओ पाहिला आहे, आपल्याला दुसरा पाहावा लागेल. 19. बघा इथे 19 आहे, इथं 18 आहे म्हणजे कमी झाला एकने. इथे किती आहे? 17 झाला. इथे किती एकने कमी झाला? 16. आणि पुढचं काय येणार आहे? पुन्हा 15. मग 15 15 बघा इथं पण बघा ओ 15 नंबरला असतो. आणि ह्या पुढचा ओ पण किती आहे? 15 नंबर. याचा अर्थ आपलं उत्तर काय आलं इथं? 4 नंबरचा ऑप्शन. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे प्रश्न सोडवायचे आहे. चला पुढचा प्रश्न का जाऊ? पुढचा प्रश्न आहे आपला बघा, या ठिकाणी या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलं याचा आपण अभ्यास करूया. बघा झूम करू थोडंसं म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं जाईल. आता इथं पुन्हा लक्ष द्यायचं का डीचा किती नंबर आहे? ए बी सी डी 4 नंबर. डी किती नंबर आहे? 4 नंबर. त्यानंतर जीचा नंबर किती आहे? गली नंबर 7. जे जे कसा ठेवायचा? जम्मू काश्मीर में 10-11 म्हणजे 10. हा एम किती नंबरला आहे? मेरा 13. पी किती नंबरला आहे? प्रिंस की उम्र 16. एस किती नंबरला आहे? सर्वंट की उम्र 19. मातीने जर पाहिलं तर 4 आणि 7ची बेरीज जर केली, 7, 8, 9, 10, 11. इथे 11 बरोबर. 13 आणि 10ची आपण जर बेरीज केली तर किती येते? 23. 16 आणि 19ची बेरीज जर केली तर किती येते? 35. याचा अर्थ या दोघांची बेरीज आणि पुढचा आकडा येतो. मग आता ह्या ठिकाणी 4 आला, इथं 10 आला, कितीचा फरक आहे? 6चा. 10 आणि 16मध्ये कितीचा फरक आहे? 6चा. याचा अर्थ 16च्या पुढची मग आता 6 आणि जर आपण बघितलं तर मग काय येणार आहे? 22. मग 22 नंबरला कोणतं अक्षर राहतं? मग 22 नंबरला अक्षर कोणतं राहतं? व्ही. मग इथं व्हीचं ऑप्शन बघा बरं. पहिल्यामध्ये वाय आहे, इथं टी आहे, इथं यू आहे आणि चौथा ऑप्शन जर बघितला तर व्हीने सुरुवात होते. याचा अर्थ आपलं बरोबर उत्तर कोणतं आहे? चौथा ऑप्शन. चला आता पुढचं उदाहरण बघू. अजून एक काय दिले त्या पुढच्या उदाहरणात याचा अभ्यास करूया. हां, आता एक सोपं उदाहरण सर्वांसाठी तर ज्यांना अजूनही लक्षात आलं नाही त्यांच्या इथं आता लक्षात येऊन जाईल की काय करायचं. आता बघा इथं सिंगल अक्षर आहे. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बी किती नंबरला येतो? 2 नंबरला. एफ किती नंबरला येतो? फिक्स नंबर 6 नंबरला. जे किती नंबरला येतो? 10 नंबरला. पी किती नंबरला येतो? प्रिन्स की उम्र 16. हां, अशा प्रकारे आपण लक्षात ठेवलं. आता यांच्यामध्ये फरक पहा किती. आता यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 4चा फरक आहे. इथं 4चा फरक. त्याच्यानंतर या 10 आणि 6मध्ये यांच्यामध्ये पण कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. बघा दोघांमध्ये 4-4चा फरक आहे. आता यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. याचा अर्थ पुढच्या संख्येमध्ये पण कितीचा फरक राहणार आहे? 6. मग आपण 16मध्ये जर 6 मिळवले तर किती होतील? इथं होतील 22.
22 22 हा कोणाचा नंबर आहे? व्हीचा. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? व्ही आलं. चल आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय बघूया. चल स्क्रीनवरती आता अजून एक प्रश्न तुमच्यासाठी. हा पण एक सोपा साधा प्रश्न घेतला आहे. या प्रश्नामध्ये कशा प्रकारे आपल्याला आता सोडवायचे, नंबरिंग कशी द्यायची, हे तुम्हाला समजण्यासाठी हा व्हिडिओ घेतोय. तुम्ही काय करायचे, अशाच प्रकारची उदाहरणं घ्यायची आणि सोडवायचा प्रयत्न करायचा. मी कसं सोडवतो त्याप्रमाणे सोडवायचे. आता बघा, इथं जर बघितलं तर एचा नंबर किती आहे? 1. डीचा नंबर किती आहे? 4. आयचा नंबर किती आहे? 9. आता या ठिकाणी बघा, आधी यांचा आपण इथंच प्रश्नचिन्ह म्हणजे इथं आपल्याला शोधायचं. वायचा नंबर किती आहे? 25. त्यानंतर जेचा नंबर किती आहे? 10. आता बघा बरं का, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, तिथं वर्गसंख्या एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4, तीनाचा वर्ग 9. म्हणजे इथं 3च्या नंतर काय यायला पाहिजे होता? 4चा वर्ग 16. 4चा वर्ग जर 16, 4चा वर्ग जर 16, तर 16 हा जो काही कोणत्या नंबरला असतो, कोणत्या अक्षरावरती असतो? पी. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पी. चला आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. हा पण एक सोपा प्रश्न, एकाक्षरीच प्रश्न आहे. मी इथं कॅमेरा बंदच ठेवतो जेणेकरून मला पूर्ण स्क्रीनचा वापर करते. हां, आता आता बघूया आपण ना. तर बघा, टी किती नंबरला आहे? 20. झालं. बी किती नंबरला आहे? 2. आय किती नंबरला आहे? 9. ओ किती नंबरला आहे? 15. तर फरक बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं, 9मधून जर 2 गेले तिथं 7चा फरक आहे. 7. त्यानंतर इथं बघा बरं, इथं 15 आणि 9मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. आणि म्हणजे उतरता क्रम आहे 7, 6. आपण पुढची संख्या काय घेऊ आता? 5चा फरक आहे. आपण जर बघितलं, 5चा फरक जर आपण घेतला, इथं जर 15मध्ये आपण 5 जर मिळवले, तर 15 आणि 5 20. म्हणजे इथं आपल्याला कोणता येऊन जाईल? T20. टी येऊन जाईल आपला इथं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये इथं बघा, आता थोडे जास्त प्रश्न घेतले मी. त्याला मी झूम करतो. हा पहिला प्रश्न या ठिकाणी सगळ्यांना दिसत असेल तिथं. काय दिले? AEFJKO. आता आधी नंबरिंग सांगितल्याप्रमाणे आधी काय द्यायचा? नंबर. एचा नंबर काय? 1. ईचा नंबर काय? 5. चालेल हे दोघांचं बरोबर. एचा नंबर आहे, हा ईचा नंबर आहे. आता आपण काय करू? एफचा नंबर किती आहे? 6. त्यानंतर ह्या जेचा नंबर किती आहे? 10. केचा नंबर किती? कमरा नंबर 11 आहे. ओचा नंबर किती आहे? 15 आहे. आता यांच्यामध्ये काय संबंध बघून घेऊ आपण. बघा, हा 5ने इथं संपला, काय सुरुवात झाली? 6. इथं हा 10ने संपला, काय सुरुवात झाली? 11. म्हणजे 15च्या पुढं काय यायला पाहिजे? 16. 16 नंबरला काय येतो? पी. म्हणजे पी ह्या ऑप्शनने सुरू होणारे 2 इथं 2 नंबर आहे, 3 नंबर आहे. याचा अर्थ आपल्याला पुढचं पण संख्या आपल्या या ठिकाणी बघावं लागणार आहे. बघूया आता पुढची संख्या. आता इथं 1 नंतर म्हणजे कितीचं फरक इथं? इथं फरक आहे 4चा. 6 आणि 4 10. इथं 11 आणि 4 15. म्हणजे इथं पण 4चाच फरक राहील. 16 आणि 4 इथे किती झाले? 20. आणि 20 नंबरला काय असतो? टी. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? PT. चल पुढचा प्रश्न बघू. या ठिकाणी पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले? सिंगल अक्षराचा प्रश्न आहे बघा. इथं काय दिलं आता? हा बी किती नंबरला येतो? 2 नंबरला आहे.
डी, डीचा नंबर किती आहे 4. एफचा नंबर किती आहे फिक्स नंबर 6. जेचा नंबर किती आहे 10. पीचा नंबर किती आहे 16. बघा काय पॅटर्न आला, 2 + 4 किती झाले, इथं 6 येतं. 4 + 6, 4 + 6 किती येतं 10. तर 6 + 10 किती होतं 16. चालेल, लक्षात घ्या बरं. पुन्हा पुन्हा सांगतो. इथं बघा हा 2 आणि हा 4 किती झाली, इथे यांची बेरीज 6 झाली. हे 4 आणि 6ची बेरीज किती झाली 10 झाली. 6 आणि 10ची बेरीज इथं पुढे काय आली 16 आली का. तर त्याचप्रमाणे मग पुढे जर तुम्ही बघितलं, मग यांची बेरीज किती येते, इथे यांची बेरीज तुम्ही बघितलं, इथं 10 आणि 16ची बेरीज करून टाकायची, किती येऊन गेली 26. आणि 26 नंबरला कोणता येतो झेड. म्हणजे आपलं उत्तर काय आलं झेड. चला यातला शेवटचा प्रश्न, AYCMOK तेच म्हणा. आता यांचा नंबर कसा द्यायचा बघा. एचा नंबर किती, आता एचा नंबर आहे 1, सीचा नंबर किती आहे 3. आता मुद्दामून मी याचा जो काही मधला नंबर आहे वाय तो शेवटी लिहिणार आहे. बघू आपण काय दिसतं आपल्याला. एमचा नंबर किती 13, केचा नंबर किती कमरा नंबर 11, बरोबर का. आता डीचा नंबर किती, त्याचा आहे 4, आणि शेवटी एफचा नंबर किती आहे फिक्स नंबर 6. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला पॅटर्न ओळखायचा आधी. आता तुम्ही जर मागाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वायचा नंबर लक्षात ठेवला असता, तर वायचा नंबर उलट्या बाजूने किती आहे 2 आहे. त्यानंतर ह्या ओचा उलट्या बाजूने नंबर किती आहे 12 आहे. आणि या ठिकाणी व्हीचा उलट्या बाजूने नंबर किती आहे, तर तो आहे 5. म्हणजे अशा प्रकारे यांचा एक क्रम तयार होतो, 1 2 3 11 12 13 4 5 6. मग अशाच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कोणता ओळखायचा आहे, याच्या पुढे असणारा जो काही क्रम आहे. आता तुम्ही इथं जर बघितलं तर यांच्यामध्ये जो काही फरक, हां, आता याचा जो काही आपला ऑप्शन कोणता येतो, ऑप्शन नंबर आपला जो काय हा तिसरा. कारण की तिसऱ्याचं जर आपण निरीक्षण केलं तर जेचं किती नंबर आहे 10, एचचा किती नंबर आहे 8, आणि उलट्या बाजूने जर आपण हा आर बघितला तो किती नंबर येतो 9 नंबरवर, 8 9 10. अशा प्रकारे सिक्वेन्स बनणारा हा तिसराच ऑप्शन आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला इथे काही प्रश्न आहे. बघा पहिला प्रश्न बघा बरं. हा जर आपण या ठिकाणी या प्रश्नाकडे लक्ष दिलं, MNAZLOBY KPCX JQDW. मी तुम्हाला मग शिकत एक विरुद्ध जोडा शिकवला होता. MN काय तयार झाला मन, ही एक विरुद्ध जोडी आहे. त्यानंतर LO ही एक विरुद्ध जोडी आहे. केपीचं काय शिकवलं होतं केवीर पीटरसन. आणि JQ म्हणजे जंगल क्वीन. या विरुद्ध जोड्यांवरती आधारित प्रश्न आहे हा. ही पुढची दुसरी आहे AZ आज, BY बाय, CX 6 आणि DW ड्यू. मग या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला मिळणारी जोडी, आता बघा बरं का, या ठिकाणी पहिली आणि दुसरी दोन्ही पण जोडाच पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला इथं हे मिळणार आहे. इथं बघितलं तर मेरा 13 म्हणजे हा 13 नंबरला येतो आहे. यल किती नंबरला येतो आहे, लास्ट महिना होता आहे 12. त्यानंतर कमरा नंबर 11, जंगल क्वीन म्हणजे या ठिकाणी जे किती नंबर येईल 10 नंबरला. आणि 10च्या नंतर मग इथं 9 नंबरला काय येतो आय नो. म्हणजे पहिली जोडी तर काय येणार आहे आय येणार आहे, इंडियन रेल्वे. म्हणजे हा 1 नंबरचा ऑप्शन आपला काय या ठिकाणी बरोबर आहे. बघा बरं. आता हा जो काय पुढचा आहे ABY, याचा विचार करूया काय येतो ABY.
थोडं झूम करतो, झूम होते का बघूया. नाही होते, एवढंच येते. हां, आता बघूया येतं आपल्याला इथं काय करते. तर बघा बरं, एचा नंबर किती आहे? 1. आणि बीचा नंबर किती आहे? 2. बघितलं. आता डीचा नंबर किती आहे? 4. ईचा नंबर किती आहे? 5. या जीचा नंबर किती आहे? 7. आणि एचचा नंबर किती आहे? 8 आहे. अशा प्रकारे मग आपल्याला पुढचा नंबर ओळखून दाखवायचा आहे ना. तर इथं बघा बरं, 1 2, 1चा गॅप गेला, 3 3 सोडला, 4 5, पुन्हा इथं 5 नंतर 6 सोडला, 7 8. मग आपण इथं 8 नंतर काय करूया, 1 सोडून देऊ, म्हणजे 9 10. म्हणजे सुरुवात कुठून होईल? 10ने सुरुवात होईल ना. मग 10 10वर काय येतो? जे. आता 1 2 4 5 7 8, म्हणजे 10 नंतर पुढं काय यायला पाहिजे? 11 यायला पाहिजे. म्हणजे इथं कमरा नंबर 11 जे के. मग जे के असा ऑप्शन कोणता आहे फक्त या ठिकाणी? हा दुसरा जे के. चला बरं, पुढचा प्रश्न पाहू आता. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय LOPIRS आणि FUV. पुढचं ऑप्शन काय? तर आपण जर इथे यांची नंबरिंग पाहिली, परंतु थोडंसं लक्ष द्या. आपल्याला या ठिकाणी पी हा जो काही शेवटचा पी, किती नंबरचा आहे पी? 16. त्याच्यानंतर हा यस जर पाहिला तर यसचा नंबर किती आहे? 19. आणि हा शेवटचा व्ही जर पाहिला तर किती नंबरला येतो? 22 आहे ना. मग आपण या ठिकाणी जर फरक पाहिला तर किती कितीच फरक आहे. इथं 16मध्ये जर आपण 3 मिळवले, 16 17 18 19 झाले. 19मध्ये जर 3 मिळवले, 19 20 21 22, म्हणजे 22 येतात. आता 22मध्ये 3 मिळवू, 22 23 24 25, म्हणजे हा काय आला? 25. मग 25 नंबरला येणारा जो काही ऑप्शन आहे तो काय असतो? वाय. मग ज्या ऑप्शनमध्ये शेवटी वाय आला, शेवटी वाय कुठं आलेला आहे बघा बरं. हा जो काही चौथा ऑप्शन आहे आपला, शेवटी वाय, म्हणजे हेच आपलं उत्तर. अशा प्रकारे आपल्याला विचार करून थोडंसं काही जणांना अवघड वाटत असेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही ABCDचे जे काही अक्षरांचे जे काही नंबर्स आहे पार्ट जर केले तर तुम्हाला हे उदाहरणं कसे वाटतील? सोपे. हा सरावाचा भाग आहे. आज तुम्हाला फक्त मी एक ओळख म्हणून हा जो काही आपला अक्षरगट या ठिकाणी व्हिडिओच्या मार्फतून शिकवत आहे. काळजी करू नका, आपण ही विद्यार्थ्यांसाठी वर्गामध्ये पण पुन्हा शिकवणार आहे. आज काहीतरी एक सुरुवात व्हावी, आपली कुठेतरी सुरुवात व्हावी म्हणून आज मी आपल्याला व्हिडिओ घेतलेला आहे. तर अपेक्षा आहे की सर्वजण घरी आपल्या पुस्तकामधून, पुस्तक घेतले सर्वांनी, घेतले नसतील तर लवकरात लवकर पुस्तक मिळवा. आणि जे पण काही घटक आहे सोपे सोपे ते सोडवायचा प्रयत्न करा. जसं जसं वेळ मिळेल तसे मी छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला कसे सोडवायचे, आपली हे जी काही असेल, समजा अक्षरगट झाला, त्याच्यानंतर दिशाज्ञान झालं, त्याच्यानंतर आपलं नातेसंबंध झालं, आणि बरेच जेवढे पण टॉपिक आहे आपण हे छोटे छोटे मी स्वतः बनवेल किंवा यूट्यूबवरून तुम्हाला दुसरे व्हिडिओ. आता आपल्याकडे काही जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी साहित्य नाही आहे, म्हणून मी थोडाफार प्रयत्न केला. आपल्या विद्यार्थ्यांना शाळेवर येऊन शिकवणं सध्या तसं सुट्टीमध्ये शक्य नाही, कारण तुम्हाला माहितीच असेल की आम्हाला आता जनगणना पण करायची आहे शिक्षकांना. त्याचप्रमाणे थोडंसं इतर पण कामं असतातच काही ना काही. नाहीतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुमचे शाळेवरती क्लास घेण्याचं विचार होता, परंतु जर शक्य झालं तर मी तुम्हाला ग्रुपवरती तसं कळवेल. सुट्टीसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्या आणि सोबत रोज अभ्यास करा. जो आपला विषय कमकुवत आहे, समजा गणित झाला, इंग्रजी झाला, याचा अभ्यास करायचं काही विसरू नका. तर ठीक आहे, बाय बाय.